सो दॅट मी विद्यार्थ्यांना बघू शकेन. खूप सारे विद्यार्थी दिसत आहेत आणि तुम्ही सगळे 10वीचे विद्यार्थी आहात, बरोबर? तुम्ही सगळे 10वीला आहात? येस, 10वीला असाल तर हँड रेज करा म्हणजे मला कळेल. ठीक आहे. तो आता तुम्हाला काही जणांना प्रश्न पडला, तुम्हाला माहितीये का बाय द वे तुम्हाला का बसवलंय आज इथे, काय करणार आहोत आपण आज, कशासाठी बोलावलंय तुम्हाला? कोण सांगू शकेल? ओके, सो आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की का बोलवलंय इकडे आणि असं बसवून ठेवलंय, है ना? सो आज तुम्हाला एक खूप छान, खूप सुंदर एका उपक्रमाबद्दल माहिती सांगण्यासाठी इथे बसवलं गेलेलं आहे. आणि ह्या उपक्रमामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या खूप फायद्याच्या गोष्टी आहेत. ओके, तुमची वैयक्तिक प्रगती घडण्यासाठी आणि तुमची अभ्यासातली प्रगती वाढण्यासाठी. ओके, सो हा उपक्रम काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे, सो मी माझी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हँड रेज करा जर स्क्रीन दिसते तर. ओके, ठीक आहे. काही ठिकाणी मला दिसतात की जे विद्यार्थी ते मोबाईल वरून जॉईन आहेत, तर मला असं वाटतं की तुम्हाला स्क्रीन तर डेफिनेटली नाही कळणार, व्यवस्थित दिसणार नाही, पण माझा आवाज येत असेल. माझा आवाज ज्यांना ज्यांना स्पष्टपणे ऐकू येतो त्यांनी एकदा हँड रेज करा म्हणजे मला अंदाज येईल की स्पेशली जे मोबाईल वरून जॉईन आहेत विद्यार्थी. ठीक आहे, ठीक आहे. सो अजिबात तुम्हाला बोर न करता एकदम पटापट, ठीक आहे, मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, तर एकदम लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, मी फक्त 15-20 मिनिटच तुमच्याशी बोलणार आहे. तर 15-20 मिनिटं तुम्ही लक्ष देऊन ऐकू शकाल की नाही, है ना? ओके, सो तुम्हाला तुमच्यासाठी हा जो उपक्रम आम्ही सुरू करणार आहोत, हा उपक्रम ज्या संस्थेने सुरू केलेला आहे त्या संस्थेबद्दल मी आधी थोडीशी माहिती सांगते, मग मी तुम्हाला उपक्रमाबद्दल सांगते. ठीक आहे, तर जी संस्था आहे ज्यांनी ह्या प्रोग्रामची सुरुवात केली आहे तुमच्यासाठी, त्या संस्थेचं नाव आहे यू कॅटपल्ट फाउंडेशन. ठीक आहे, आणि यू कॅटपल्ट फाउंडेशन गव्हर्नमेंट सोबत म्हणजे जे आपले लोकल अथॉरिटीज असतात, जेवढे पण अधिकारी लोक असतात गव्हर्नमेंटचे, त्यांच्यासोबत त्यांच्या परवानगीने आम्ही काम करत असतो खूप साऱ्या शाळांमध्ये. ठीक आहे, जसं तुमच्या शाळेशी आम्ही संपर्क केला तसे खूप साऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या खूप साऱ्या शाळांसोबत आम्ही काम करतो. ठीक आहे, तर ह्याची सुरुवात कोणी केली हे पण माहित असायला पाहिजे ना थोडस. तर प्रेमा मॅडम त्यांचं नाव आहे, त्या पण इथे आज जॉईन आहेत आपल्यासोबत. ठीक आहे, तर प्रेमा मॅडम यांनी जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ही जी एनजीओ आहे, हा जो ही जी संस्था आहे याची सुरुवात त्यांनी केली. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या संस्थेची सुरुवात का केली आणि काय काम करतात ही लोक, है ना? सो ते सगळं सांगते मी. त्याच्या आधी तुम्हाला थोडक्यात हे सांगते की ही जी संस्था आहे जी सुरू झालेली आहे, हिचा मूळ उद्देश असा आहे की गावातल्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत ज्या शहरातल्या मुलांना मिळतात. म्हणजे कोणत्या गोष्टी? तर शिक्षणाच्या संदर्भात, म्हणजे शालेय शिक्षण आपल्या सगळ्यांना मिळतं. ठीक आहे, शहरातली मुलं पण शाळेत जातात, गावातली मुलं पण शाळेत जातात, त्यात काहीच फरक नाही. पण शाळेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत असणं, त्यांच्याबद्दल बेसिक माहिती असणं तरी गरजेचं आहे. ठीक आहे, सो
अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकायला मिळणार. ठीक आहे. आता आज जसे तुम्ही माझ्याशी ऑनलाईन बोलताय, ठीक आहे, आपण आज स्क्रीनच्या थ्रू तुम्ही लॅपटॉप वरून बघताय, काही जण मला मोबाईल वरून ऐकतायत, है ना, काही जणांनी स्मार्ट टीव्ही वरून कनेक्ट केलेलं. तसं आपण आता आजपासून रोज भेटणार आहोत. ठीक आहे. मी नसेन रोज, पण वेगवेगळे शिक्षक असतील आणि ते शिक्षक तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकवणार आहेत रोज. ठीक आहे. सो आता तुमच्या शाळेला जसं नाव आहे की नाही, प्रत्येक शाळेचं एक नाव असतं, प्रत्येक गावाचं एक नाव असतं, तसंच हा जो उपक्रम चालू केलेला आहे तुमच्यासाठी, ह्याला पण आपण एक नाव दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याचं नाव आपण ठेवलंय डिजिटल. ठीक आहे. कारण काय आहे की हे डिजिटल आपण ऑनलाईन भेटणार आहोत रोज, म्हणजे हे काय झालं, डिजिटल झालं, एक डिजिटल प्लॅटफॉर्म झाला हा. ठीक आहे. म्हणून याचं नाव दिलेलं आहे डिजिटल मचान. ठीक. आणि आमचं उद्देश काय आहे, जसं मी मगाशी सांगितलं, की ज्या ज्या गोष्टी शहरातल्या मुलांना मिळतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण मिळायला पाहिजे. त्यांच्यासारखं तुम्हाला पण चांगलं इंग्लिश बोलता यायला पाहिजे, तुम्हाला पण कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स बद्दल माहिती असली पाहिजे. आणि ओव्हरऑल तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते असं असायला पाहिजे की तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असेल की तुम्ही कुठेही जॉबसाठी किंवा कुठच्याही व्यवसायासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडलात की तुम्हाला एक एक यश मिळवण्याचं कॉन्फिडन्स तुमच्यात असायला पाहिजे. ठीक आहे. सो असं व्यक्तिमत्व तुमचं घडावं हे आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा डिजिटल मचानचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलं. ठीक आहे. तर ही जी आमची ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ती स्पेशली गावातल्या मुलांसाठी आहे, खास करून. ठीक आहे. कारण शहरातल्या मुलांना तर मिळतच ते सगळं, गावातल्या मुलांपर्यंतच या सगळ्या गोष्टी पोहोचत नाही, है ना, म्हणून. ओके. तर आम्ही ही जी संस्था सुरू केली आहे ना, तर ह्याच्या ना काही 5 मूळ गुणधर्म आहेत ज्याच्या आधारावर आम्ही काम करतोय. ठीक आहे. जसं आपलं संविधान आहे भारताचं, तर भारताच्या संविधानामध्ये पण काही मूळ गुणधर्म त्याच्यात मेन्शन केलेले आहेत ना, की आपण आपल्या देशाच्या प्रती कसं असायला पाहिजे वगैरे वगैरे. तसंच ही संस्था जी आहे ही तुमच्या प्रती ह्या 5 गुणधर्मांना घेऊन आम्ही तुमच्यासाठी काम करतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले खूप प्रेमाने आणि सहानुभूतीने आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. उद्यापासून तुम्ही वेगवेगळ्या नवीन नवीन शिक्षकांना भेटणार आहात आणि तुम्ही हे बघाल की ते सगळे शिक्षक तुमच्याशी किती तुम्हाला प्रेमाने शिकवतात. त्यांना खूप अक्षरशः आतुरता आहे तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची आणि तुम्हाला सगळ्यांना शिकवण्याची. ठीक आहे. कारण शहरामध्ये तुमच्यासारखी काय आपण म्हणू शकतो त्याला, सालस मुलं, जे खूप विनम्र आहेत, ज्यांना अभ्यासाबद्दल खूप कळकळ आहे, अशी मुलं शहरामध्ये खूप कमी असतात. ठीक आहे. म्हणून तुम्हाला शिकवताना आमच्या शिक्षकांना जास्त आनंद वाटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विश्वास आहे आम्हाला, तिसरा गुणधर्म. ओके. सगळ्यांनी म्यूट ठेवा. ओके. जेव्हा बोलायचं असेल त्यावेळेला आपण काय करणार. सो आम्हाला हा विश्वास आहे की जसं रोज आम्ही तुम्हाला शिकवायला येऊ तसंच रोज तुम्ही पण अभ्यास करायला नक्की जॉईन कराल आमच्यासोबत. ठीक आहे. आणि कमिटमेंट, आम्ही वचनबद्ध आहोत की तुम्हाला आम्ही दरवेळी उत्तम दर्जाचंच एज्युकेशन देऊ, उत्तम दर्जाच्याच गोष्टी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती शिकायला मिळतील. ठीक आहे. आणि रेझिलियन्स म्हणजे लवचिकता. आमच्यामध्ये ही लवचिकता कशा पद्धतीची आहे की आपल्याला आपण जेव्हा आता हे ऑनलाईन शिकायला सुरुवात करू, उद्यापासून आपले क्लासेस चालू होतील, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतील, पण आपण त्या अडचणींवरती मात करायची, त्याला जुमानायचं नाहीये. का? कारण आपल्याला काहीतरी मोठं होऊन चांगलं बनायचं आहे ना, है ना, की आपल्याला जसं आहे तसंच राहायचंय नाही. आपल्याला स्वतःची परिस्थिती चांगली घडवायची आणि आपलं जी फॅमिली आहे, आपला जो परिवार आहे त्याला पण एक चांगलं जीवन द्यायचंय. बरोबर. सो जशी ही लवचिकता आम्ही ठेवलेली आहे की काहीही प्रॉब्लेम आला काही हरकत नाही, पुढे जाऊयात, आपण त्यातून मार्ग काढू, पुढे जाऊ. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत ही लवचिकता ठेवायची की नाही जमला आज हा विषय, ठीक आहे, मी उद्या पुन्हा प्रयत्न करेन. ठीक आहे. ओके.
ओके. सो आता तुम्हाला ऍक्च्युली या प्लॅटफॉर्मवरती काय शिकायला मिळणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ठीक आहे, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की अरे बापरे, आता अजून किती अभ्यास करायचा, ऑलरेडी शाळेमध्ये एवढं सगळं शिकवतात, आता हे लोक पण येऊन काहीतरी शिकवतात नवीन, है ना. तर अजिबात तुमचा अभ्यासाचा ताण वाढणार नाहीये. ठीक आहे, उलट तुमचा अभ्यास अजून सोपा होणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती आम्ही 8वी ते 12वी पर्यंत शिकवतो. ठीक आहे, तुम्ही आता 10वीला आहात. सो तुम्ही आता 12वी पर्यंत आमच्यासोबत थ्रू आउट आमच्या या प्लॅटफॉर्मवरती शिकू शकता. आणि हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य शिकवलं जाणार आहे. तुमच्याकडून कोणीही पैसे नाही घेणार आहे. ठीक आहे. डिजिटल मचानमध्ये तुम्ही जे काही शिकाल ते तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे मी एकदम पटकन सांगते. सगळ्यात पहिले तर तुमचा सगळा शाळेचा अभ्यास, जे विषय असतात आपले शाळेचे, गणित झालं, त्याच्यानंतर विज्ञान, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, त्या सगळ्या गोष्टी, आणि भाषांमध्ये मुख्य इंग्लिश. ठीक आहे. तुमचं इंग्लिश, शाळेतलं इंग्लिश पण, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुमचं इंग्लिश चांगलं व्हावं त्यासाठी स्पेशल इंग्लिशचे तुमचे लेसन्स होतील. तुम्हाला सेपरेट पण इंग्लिशची कोचिंग दिली जाईल. ठीक आहे. कारण आजकाल सगळीकडे इंग्लिश ही भाषा वापरली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश समजणं, इंग्लिश बोलता येणं हे खूप गरजेचं आहे. कोणाकोणाला असं वाटतंय की त्यांना चांगलं इंग्लिश बोलायला यायला पाहिजे? हँड रेज करा. कोणाकोणाला असं वाटतंय की त्यांना चांगलं इंग्लिश शिकायचंय? अरे वा, व्हेरी गुड. ठीक आहे. सो हे सगळं अभ्यासाच्या बाबतीत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी फॉरेनची भाषा शिकवली जाईल. फॉरेन म्हणजे भारताच्या बाहेरच्या एखाद्या देशातली भाषा. ठीक आहे. जसं की मागच्या वर्षी आम्ही मुलांना, आमच्याकडे जी मुलं शिकत होती त्यांना आम्ही स्पॅनिश भाषा शिकवली. स्पॅनिश ही स्पेन नावाचा एक देश आहे. त्या देशात जी भाषा बोलली जाते त्याला स्पॅनिश म्हणतात. ठीक आहे. तर तुम्ही पण अशी एखादी फॉरेनची भाषा शिकू शकता आमच्या या प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड नॉलेज दिलं जाईल. कम्प्युटर आजकाल आपण बघतोय सगळीकडे कम्प्युटर वापरले जात आहेत, है ना. तर आपल्याला बेसिक बेसिक जेवढ्या पण गोष्टी आहेत कम्प्युटरच्या त्या माहीत असायला पाहिजे. तुमच्यापैकी किती मुलं आहेत जे कम्प्युटर वापरलं त्यांनी आतापर्यंत? एकदा हात वरती करा, हँड रेज करा. मी इतर शिक्षकांना पण विनंती करेल की त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करावा, सो दॅट मी विद्यार्थ्यांची रिॲक्शन बघू शकते. किती मुलांनी आतापर्यंत कम्प्युटर युज केलंय एकदा तरी? त्यांनी हँड रेज करा. ओके, खूप कमी मुलं दिसतात मला. ओके, सो हरकत नाहीये. तुम्ही हळूहळू ह्या प्लॅटफॉर्मवरती कम्प्युटर रिलेटेड गोष्टी पण शिकायला लागल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. डिजिटल सिटिझनशिप, त्याच्यावर आपली सेफ्टी कशी मेंटेन करायची, कोणी आपल्याला फसवू नये त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो थोडक्यात तुम्हाला अंदाज आला असेल की तुम्हाला हा जो ऑनलाईन क्लास आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला शाळेच्या अभ्यासासोबत अजून खूप साऱ्या अशा गोष्टी शिकायला मिळतील ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊन इझिली तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकाल किंवा इझिली तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळू शकेल. ठीक आहे. अशा प्रकारचं तुमचं एक व्यक्तिमत्व घडेल. ओके. सो आतापर्यंत तुम्हाला हा अंदाज आलाय की आम्ही काय करतोय. बेसिकली ही संस्था काय करायचा प्रयत्न करते, तर गावातल्या मुलांसाठी असं एक प्लॅटफॉर्म आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. ओके. येस, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आणखी राहिल्या महत्वाच्या खूप, खास करून 10वीच्या मुलांसाठी. काय बरं महत्वाचं आहे? करिअर काउन्सिलिंग. तुम्ही आता 10वीला आहात, मग 10वी झाल्यानंतर खूप साऱ्या मुलांना कन्फ्युजन असेल की काय करायचं 10वी नंतर, सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं, है ना. किती मुलांनी ठरवलंय ऑलरेडी की त्यांना 10वी नंतर काय करायचंय, म्हणजे कोणती साईड घ्यायची? किती मुलांनी ठरवलेलं आहे? ओके, काकोडी शाळेतल्या मुली मला जास्त ऍक्टिव्ह दिसतात. ग्रेट.
ओके. ओके. संत मानवदयाळ आश्रम स्कूल मधून पण मला दिसतात काही मुलं. व्हेरी गुड. ओके. सो तुम्हाला करिअर काउन्सिलिंग पण मिळेल बघा. ठीक आहे. कारण आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की आपली जी स्ट्रेंथ आहे ती काय आहे है ना. आपण कोणत्या क्षेत्रात गेलो तर जास्त चांगलं करू शकतो हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे. सो आणि बडी प्रोग्राम काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आय आय टी सगळ्यांनी काही जणांनी तरी नक्की नाव ऐकलं असेल. कोणी कोणी ऐकलं आय-आय-टीचं नाव? ओके. सो आय-आय-टी एक खूप मोठं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंग पण नाही म्हणू शकत त्याला, इंजिनिअरिंगच्याही वरच्या लेवलचं आहे ते. ठीक आहे. सो त्या कॉलेजमधली खूप हुशार मुलं, आय-आय-टीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पण त्याच मुलांना मिळतं जे खूप हुशार असतात. ठीक आहे. तर असे ते आय-आय-टी मधली खूप हुशार मुलं तुम्हाला गायडन्स देणार. ठीक आहे. सो त्याच्याबद्दल तुम्हाला हळूहळू पुढे जाऊन माहिती मिळेल. मी आत्ताच तुम्हाला जास्त कन्फ्युज नाही करते. ओके. तर आता थोडक्यात मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की आम्ही खूप सुंदरसं स्वप्न बघितलंय तुमच्यासाठी की तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेज नक्की पूर्ण करायचंय. कोणीही अर्धवट शिक्षण नाही सोडायचंय 10वी नंतर किंवा 12वी नंतर. ठीक आहे. पूर्ण कॉलेजचं शिक्षण मिनिमम सगळ्यांनी करायचंय. आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जे बनायचंय ते करिअरच तुम्ही चूज केलेलं आहे असं आम्हाला बघायचंय तुम्हाला. ठीक आहे. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला बनायचं काहीतरी वेगळं होतं पण तुम्ही काहीतरी वेगळंच बनलात. असं तुमच्यासोबत नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही हे स्वप्न बघतोय तुमच्यासाठी की तुम्ही सगळे मोठे झाल्यावर खूप छान आयुष्य जगताय. चांगले तुम्ही पैसे कमवताय तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या परिवारासाठी. तुम्ही त्यांना खूप चांगलं आयुष्य दिलंय. असं तुमच्यासाठी स्वप्न आम्ही बघतोय. आणि चौथं हे आहे की तुम्ही सगळे मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही खूप कमवायला लागाल है ना, तुमचं स्वतःचं पण घर असेल, तुम्ही सगळे चांगले सेटल असाल, तेव्हा तुम्ही समाजासाठी पण काहीतरी कराल. ठीक आहे. जसं सावित्रीबाईंनी केलं है ना. सो असं एक सुंदरसं हे स्वप्न आहे जे आम्ही तुमच्यासाठी बघतोय. ठीक आहे. ओके. आता मी तुम्हाला थोडक्यात हे सांगते की आपल्या क्लाससाठी काही सूचना आहेत. तर त्या मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही 10वीचे मुलं आहात तर 10वीच्या मुलांसाठी टायमिंग आहे. हेच टायमिंग राहील. तुम्ही आज ज्या वेळेला जॉईन केलेलं आहे. आपण रोज ह्या वेळेला सकाळी 11:30 ते 12:30 1 तास तुमचा हा क्लास असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. कधी शाळेचा अभ्यास असेल, कधी एखादी नवीन माहिती असेल कसली तरी. जसं की ह्या शनिवारी तुमच्यासाठी ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास आहे. ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र. ठीक आहे. म्हणजे जे तारांगण आहे आपलं त्याच्याबद्दल खूप इंटरेस्टिंग आहे. असे खूप वेगवेगळे विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासला येताना काय घेऊन यायचंय जेव्हा पण हा ऑनलाईन क्लास असेल, तुमच्यासोबत तुमची एक वही ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत जे ज्या कुठच्या विषयाचा क्लास असेल, म्हणजे समजा मॅथ्सचा गणिताचा तास असेल त्या दिवशी, तर तुमचे शिक्षक तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतील की आज गणिताचा तास आहे तर तुम्ही गणिताचं टेक्स्ट बुक पण जे पुस्तक आहे ते पण सोबत घेऊन. ठीक आहे. आणि पेन पेन्सिल जे काही तुम्हाला लागणार आहे ते. त्याच्यानंतर तुमची जी हजेरी आहे ती सर्वस्वी तुमच्यावर आहे. ठीक आहे. तुम्हाला खरंच जर तुमचं आयुष्य चांगलं करायचं असेल, तुम्हाला खरंच जर असं वाटत असेल की मला मोठं झाल्यावरती चांगलं आयुष्य माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना द्यायचंय, तर तुम्ही रोज या क्लासला याल याची मला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे. आणि कधी मला जर असं वाटलं की तुम्ही नाही जॉईन करू शकत आहात ऑनलाईन क्लासला, तर तुम्ही शिक्षकांना सांगत जा. ठीक आहे. ओके. आणि क्लास चालू असताना कोणत्या गोष्टींची खात्री करायची आपल्याला, काही सूचना आहेत की क्लासच्या वेळेला क्लासच्या 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं आधी तुम्ही हजर असायला पाहिजे. ठीक आहे. जिथे कुठे तुमचा डिजिटल क्लासरूम आहे, जिथे तुमचा स्मार्ट टीव्ही किंवा प्रोजेक्टर लावला जातो, त्या क्लासमध्ये तुम्ही 5 मिनिटं आधी, वेळेच्या 5 मिनिटं आधी हजर असायला पाहिजे. तुम्ही तुमच्यासोबत एखादी पाण्याची बाटली पण घेऊन या. ठीक आहे. आणि क्लास सुरू असताना अजिबात बडबड करायची नाही. ठीक आहे. कारण आणि हे फक्त ह्या ऑनलाईन क्लाससाठी नाहीये ही सूचना.
ही सूचना तुमच्या सगळ्या क्लासेससाठी आहे. जी तुम्ही शाळेमध्ये पण तुमचे जे पिरियड होतात त्या पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही इतर बडबड नाही करायला पाहिजे. कारण आपले जे शिक्षक असतात, ते शाळेतले शिक्षक असू देत किंवा हे ऑनलाईन क्लासचे पण शिक्षक असू देत, ते शिक्षक तुम्हाला शिकवण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. आणि तुमच्या शाळेतले शिक्षक तर किती लांबून लांबून प्रवास करून येत असतात तुम्हाला शिकवायला. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. ठीक आहे, त्यांना त्रास नाही द्यायचा शिकवत असताना. ठीक आहे, सो ह्या थोड्याशा सूचना होत्या. त्याच्यानंतर ही काही मुलं आहेत ज्यांना आता तुम्ही 10वीलाच आहात, तर तुमच्यासाठी हे बेस्ट मोटिवेशन आहे. इनफॅक्ट ही सगळी 10वीचे रिझल्ट ची मुलं आहेत आमची. ठीक आहे, हे तेव्हाचे फोटो आहेत जेव्हा आमची संस्था सुरू झालेली. तर ही 2021-22 ची रिझल्ट आहे. त्यावेळेला सगळ्या मुलांना तुम्ही बघू शकता इथे, त्यावेळेला खूप कमी मुलं होती ऍक्च्युली, कारण नवीनच संस्था सुरू झालेली. तर आय थिंक जवळपास 20-25 मुलं होती त्यावेळेला 10वीच्या बॅचमध्ये, आणि बहुतांश मुलांना 80च्या वरती मार्क मिळाले. ठीक आहे, आणि बाकी सगळे तर तुम्ही इथे बघू शकता 86, 90% असेच मार्क आहेत सगळ्यांना. आणि हा आहे आमचा ह्या वर्षीचा रिझल्ट. आता जो मागच्या महिन्यात जो रिझल्ट लागला 10वीचा, तर त्याच्यामध्ये ज्या मुलांना 90 अबव म्हणजे 90च्या पुढे टक्केवारी आलेली आहे त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत. ह्याच्यानंतर 80च्या वर मिळालेले पण मुलं आहेत, पण ते नाही इथे दाखवलेले आहेत कारण अजून मोठी यादी होऊन जाईल म्हणून. ठीक आहे, तो सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जर शाळेमध्ये पण लक्ष देऊन अभ्यास केलात आणि जर ह्या ऑनलाईन क्लासमध्ये पण लक्ष देऊन अभ्यास केलात, तर तुम्हाला 10वीसाठी वेगळं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमचे 10वीचे मार्क खूप चांगले येतील. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय, शाळेमध्ये जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा नीट लक्ष देऊन अभ्यास करायचंय, आणि हा ऑनलाईन क्लासमध्ये पण नीट लक्ष देऊन अभ्यास करायचा. ठीक आहे, तर तुम्हाला अजिबात तुमचे जे मेन कॉन्सेप्ट आहेत ना त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. विशेष करून सायन्स मॅथ्स मध्ये तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ओके. हे एनएमएमएस स्कॉलरशिप तुम्हाला कदाचित माहित असेल. तर एनएमएमएस स्कॉलरशिप आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेली. त्याच्यामध्ये ही 2 मुलं आहेत, यांचं डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे जिल्हास्तरीय ह्यांना रँक आला होता. ठीक आहे, शिवम हा मुलगा आहे, याला 27वा ह्याचा नंबर आला होता नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि लावण्याचा 55वा नंबर आला होता नाशिक जिल्ह्यातच. तर हे ऍक्च्युली तुमच्यासाठी आता लागू नाही पडत आहे एनएमएमएस, तर 8वी-9वीसाठी आहे. बट हे झालं त्याच्यानंतर येस, हे आहेत काही मुलं ज्यांना आम्ही लॅपटॉप अवॉर्ड केला होता. ठीक आहे, तर हा फोटो जो दिसतो तुम्हाला हा जळगाव कलेक्टर ऑफिसचा आहे. तिकडे आम्ही जे जळगावचे कलेक्टर आहेत त्यांच्या हस्ते या मुलांना लॅपटॉप दिला होता. तर ह्या मुलांना लॅपटॉप का दिला होता, कारण आम्ही यांना खूप बरेच दिवस जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही यांच्यावर लक्ष ठेवून होतो, आणि यांच्यामध्ये आम्हाला खूप जिद्द दिसली अभ्यासाची. खूप त्यांच्यामध्ये एक काहीतरी आयुष्यात करून दाखवण्याची जी एक धाडस असतं ते ह्या मुलांमध्ये दिसत होतं. आणि ही विशेष करून ही मुलं जिल्हा परिषद शाळेची होती, त्याच्यामुळे ही मुलं संध्याकाळी त्यांच्या पालकांच्या मोबाईल वरून जॉईन करत होते. तर मोबाईलची स्क्रीन खूप लहान असते आणि ह्या मुलांना खूप त्रास होत होता त्याच्यावरून अभ्यास करायला. तर आम्हाला असं वाटलं की ह्या मुलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे अजून चांगला अभ्यास करण्यासाठी, म्हणून त्यांना आम्ही हे लॅपटॉप्स त्यावेळेला अवॉर्ड केले होते. ठीक आहे, सो आता तुमचे शिक्षक पण तुमच्यावर लक्ष ठेवून असणार आहेत. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्या शिक्षकांचं लक्ष असतंच, पण आता अजून विशेष लक्ष ठेवलं जाईल की तुमच्यामधून पण जर कोणी आम्हाला असे विद्यार्थी सापडले जे खूप मेहनती आहेत, खूप कष्टाळू आहेत, ठीक आहे, खूप सिन्सिअर आहेत, अशा मुलांना आम्ही सुद्धा नक्की लॅपटॉप अवॉर्ड करतो. ठीक आहे, ओके. आणि हे आहेत तुमचे शिक्षक जे तुम्हाला शिकवणार आहेत. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही शिक्षक आहेत जे तुम्हाला भेटतील. आज तुम्हाला यांच्यापैकी वंदना मॅम भेटणार आहे. तिथे तुम्हाला दिसतोय हा जो फोटो आहे ना, त्या वंदना मॅमने ती इंग्लिश शिकवलं. ठीक आहे, सो वंदना मॅम आज आपल्यासोबत इथे आहेत ऑलरेडी. ठीक आहे, बाकी ह्या आहेत केमिस्ट्रीच्या टीचर, इथे ह्या आहेत मॅथ्सच्या टीचर राधिका मॅम, ह्या पण मॅथ्सच्या टीचर आहेत तृप्ती मॅम.
ह्या आहेत फिजिक्सच्या टीचर, ह्या बायोलॉजीच्या टीचर आहेत आणि हे मराठी आणि हिस्ट्रीचे सर. ठीक आहे. सो आता मी थांबवते आणि मी आता वंदना मॅमला बोलवते. ठीक आहे. सो वंदना मॅम. या मॅम. गुड मॉर्निंग मॅम. Good morning, ma'am. Yes. So I request you, ma'am, that you can take over the class. And so मुलांना वंदना मॅम ज्या आहेत त्या तुम्हाला इंग्लिश शिकवतात. तर आज तुम्हाला त्या इंग्लिश तुमचा जो सिलेबस आहे इंग्लिशचा 10वीचा, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल त्या तुम्हाला थोडंसं आज चर्चा करणार की कसं आपण अभ्यासक्रम करणार आहोत इंग्लिशचा. ठीक आहे. तो कसा आपण सोपा करू शकतो त्या सगळ्या गोष्टी चर्चा सुरू करणार आहेत आज. Okay. So yes, ma'am. Over to you. Thank you, Niyati ma'am. Thank you, ma'am. Good morning, children. How are you? Good morning. How are you? सबको सुनाई दे रहा है? मेरा आवाज आ रहा है? Can you hear me? Yes. एक बार मैं चेक कर लेती हूँ समझ पा रहे हैं. जी मैम. मुलांना तुमच्यापैकी किती जणांना हिंदी व्यवस्थित समजते? एकदा हँड रेज करा. अरे वा, सगळ्यांना समजते हिंदी. व्हेरी गुड. शाबास. ओके. सो वंदना मॅडम ज्या आहेत त्या हिंदी मधून बोलतात. त्यांना मराठी येत नाही मुलांना. ठीक आहे. पण तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. तुम्हाला सुरुवातीला थोडं अवघड जाईल, पण हळूहळू तुम्ही जर लक्ष देऊन शिकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नक्की त्यांचं शिकवलेलं समजायला लागेल. आणि एकदा तुम्हाला सवय लागली ऑनलाईन अभ्यास करण्याची तर तुम्हाला इंग्लिश खूप सोपं होऊन जाईल. इतकं सोपं शिकवतात वंदना मॅम. ठीक आहे. तुम्हाला अजिबात इंग्लिश अवघड वाटणार नाही. ठीक आहे. थैंक यू मैम. थैंक यू. तो बच्चों मैं हिंदी और इंग्लिश दोनों यूज करूंगी. ठीक है. लैंग्वेजेस आप समझ पाओगे? समझ जाओगे ना? Yes, ma'am. वेरी गुड. वेरी गुड. दैट शुड बी द रिस्पॉन्स. ओके. तो आप अपने को अनम्यूट करके जब मैं आपसे बात करूं आप मुझे जवाब दे सकते हैं. राइट? ओके. राइट. सबसे पहले वी वेलकम यू टू दिस न्यू क्लास, न्यू सेशन. ठीक है. एंड आप सबने क्लास 9th अपना किया अच्छे से. यू टुक योर एग्जाम. यू गॉट गुड मार्क्स इन दैट. ठीक है. So let's give a big clap, big applause to ourselves. सब लोग अपनी क्लैपिंग करेंगे अपने लिए. जोर से सब क्लैप करेंगे. Very good. Very good. And pat yourself. सब लोग पैट करेंगे अपने को. शाबाशी देंगे सब लोग. सबने मेहनत किया ना बेटा, तो हम अपने को शाबाशी देंगे. ये कौन सा स्कूल है? सेकेंडरी आश्रम शाला के बच्चे बिल्कुल चुप बैठे हैं. बेटा आप अपने को पैट नहीं करना चाहते? करना चाहते हैं ना सब लोग. एवरीबॉडी विल पैट. यस, वी हैव डन इट. वी हैव डन इट. राइट? किया है ना हमने. मेहनत की है हमने और इसलिए हम आज यहाँ पर क्लास 10th में बैठे हैं. राइट? ठीक है. ओके. तो मैं सिर्फ मैम ने तो आपको इंस्टीट्यूट के बारे में बहुत अच्छी चीजें बताई, बट आई वुड लाइक टू नो अबाउट यू. मुझे आपके बारे में जानना है. कोई भी बच्चा अनम्यूट करके अपने बारे में just 4 to 5 lines of introduction. What you want to be in life? Initiative जल्दी से बताओ. जल्दी से बताएंगे. कौन लेगा इनिशिएटिव? एक लूप बन रहा है आवाज का नियति मैम, आई बिलीव कहीं पे ना. हाँ. सो प्लीज आस्क मी, वो टेल मी क्या बनना चाहते हो आप लाइफ में? कोई भी एक जना बताएगा मुझे, फिर मैं आपको एक छोटी सी कहानी. किसी एक क्लासरूम में 2 डिवाइसेस जॉइंट है आई थिंक. सो वो लूप हो रहा है स्पेशली. आई थिंक ये कौन सी क्लास? मला वाटतं कोणत्या तरी शाळेमध्ये एकाच खोलीमध्ये 2 मोबाईलनी जॉईन केलेले आहेत. त्याच्यामुळे ना आवाज डबल म्हणजे इको होतोय आवाज. एकाच मोबाईलने जॉईन करा किंवा एका मोबाईलचा जो व्हॉल्यूम आहे तो पूर्ण बंद करा. असं काही करू शकता. ठीक है. मैम ने बोला है ना कि एक डिवाइस को बंद कर दो, नहीं तो आपका एक लूप बन रहा है. वहां पे साइंस में पढ़ा था ना, लूप बन रहा है. राइट?
ओके, सो प्लीज कीप योरसेल्फ ऑन अनम्यूट मोड। मैं आप लोगों से जानना चाहती हूँ, कोई भी जना मुझे बताएगा लाइफ में क्या बनना चाहते हो। यू आर इन क्लास 10th नाउ, 11th में आपको सब्जेक्ट्स सेलेक्ट करने होंगे ना, सेलेक्ट करने होंगे। सो यू व्हाट डू यू वांट टू बी इन लाइफ? वेरी गुड, वन गर्ल हैज कम। संजय सर के यहाँ से Yes, बेटा, please go बोलिए। ahead. 1 minute बेटा, आपका वॉइस क्लियर नहीं है, ब्रेक कर रहा है। कैन यू कम क्लोजर टू द माइक? व्हाट? My aim is life. मैं डॉक्टर बनना चाहती हूँ। एक्सीलेंट, ओके। तो आप उसके लिए क्या लोगे क्लास 11th में? साइंस विद बायो, राइट? ठीक है। आपको ये आपको जो अंदर से एक रुचि आई डॉक्टर बनने के लिए, ये कहाँ से आई? आई मीन somebody inspired you or you got motivated? अब मैं यहीं से शुरू करूंगी, इंस्पिरेशन, मोटिवेशन, एस्पिरेशन, जो नियति मैम ने अभी आप लोगों को बताया। ठीक है, तो किसको देख के आपका मन कर रहा है कि मैं डॉक्टर बनूं? What has actually motivated you? मैम, हाँ हाँ जी बेटा, किसी को देख के मन में किया कि हाँ बनना है? कौन है? यस ओके, कौन है वो? डॉक्टर से इंस्पायर। किसी डॉक्टर से इंस्पायर हुए। ओके, वेरी गुड। एंड बेटा यू हैव यूज्ड अ वेरी करेक्ट वर्ड, इट इज कॉल्ड इंस्पिरेशन। ठीक है, लेकिन जब हम अंदर से मन करता है हमारा कुछ बनने के लिए, तो वो होता है मोटिवेशन। तो देखो, हम एक खेल में एक नया वर्ड सीख गए, सीखे कि नहीं सीखे? तो अभी मैम ने आपको क्या बताया कि आप बैठ सकते हो मेरे बच्चे, आप बैठ जाओ। गो एंड सिट, थैंक यू वेरी मच। एनी अदर चाइल्ड? कोई और बच्चा कुछ बताना चाहता है? माइक के पास आए, प्लीज कम क्लोजर टू द माइक। आई वांट somebody to come and just tell what they or what he or she wants to be in life. तो हम लोग चुप नहीं बैठेंगे, बात करेंगे ना। We are going to talk today. Anyone who can come closer, please. अरे सगळे मुलं एवढे घाबरतायत का? बिंदास मुलांना, तुम्हाला कोणी ओरडणार नाहीये। हाँ, ठीक है, आजो माइक के पास आजो बेटा, उठ के आओ, चेष्टा करो थोड़ी सी, आजो। कोई भी बच्चे एक दिन आके माइक के पास आके बताएगा क्या बनना है। अच्छा, आप एक बात बताओ, मैम ने अभी आपको बोला इंस्पिरेशन, मोटिवेशन और एस्पिरेशन, तीनों का आपको फर्क पता है? मैम ने जो बोर्ड पे एक लिख के दिया था, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द थ्री? व्हाट इज द डिफरेंस? क्या डिफरेंस है? कुछ किसी को थोड़ा सा भी पता है तो यू कैन कम क्लोजर टू द माइक एंड शेयर इट विद द क्लास। पता है? चलो फिर आज हम जानेंगे कि ये तीन चीजें क्या हैं जो हम लाइफ में बनना चाहते हैं। तो हमें कौन सी चीज है जो हमें उसको बनने के लिए हमें प्रेरित कर रही है, राइट? ठीक है, तो फर्स्ट कम्स इंस्पिरेशन, राइट, एंड फिर आता है मोटिवेशन। लेकिन इंस्पिरेशन और मोटिवेशन से पहले बेटा आता है एस्पिरेशन। एस्पिरेशन होता है हमारा मन, हम कुछ सोचते हैं ना, एक ड्रीम होती है लाइफ में। वी वांट टू बी अ टीचर, वी वांट टू बी अ डॉक्टर, जैसे अभी बिटिया ने बोला, वी वांट टू बी एन इंजीनियर, वी वांट टू बी अ साइंटिस्ट, वी वांट टू बी एनीथिंग इन लाइफ, कुछ भी, इवन अ क्रिकेटर। ठीक है, यू वांट टू बी एन आर्टिस्ट, यू वांट टू बी अ पेंटर, कुछ भी करना चाहते हो। हर बच्चा स्पेशल है, हर बच्चे में कोई ना कोई हुनर होता है। ठीक है, सो वी वांट टू बी समथिंग इन लाइफ। सो जब हम वी वांट टू बी समथिंग इन लाइफ, तो वो हमारा एक एस्पिरेशन हो गया, हम सोच रहे हैं, हम चाह रहे हैं। ओके, बट जो मेन है वो है इंस्पिरेशन एंड मोटिवेशन। इंस्पिरेशन बेटा हमेशा हमें बाहर से मिलती है। जैसे हम अब्दुल कलाम जी की बात करें और उनके बारे में सोचें और चाहें कि हम जी साइंटिस्ट बनेंगे, राइट? यस और नो? अगर आपको समझ आ रहा है तो ऐसे करेंगे। आप अब्दुल कलाम जी को जानते हैं ना? जानते हैं ना, वो एक छोटे से गांव को बिलोंग करते थे, कहाँ से आए, प्रेसिडेंट बने,
कहाँ उन्होंने कितना कंट्रीब्यूशन था उनका इसरो में, क्या क्या किया उन्होंने, पता है उनके बारे में? उनकी फोटो देखी है अब्दुल कलाम जी की? देखी है? हैव यू सीन द पिक्चर? अब्दुल कलाम जी के नाम सुना है, पिक्चर देखी है? तो ऐसे करेंगे, तो ऐसे करेंगे। वेरी गुड, वेरी गुड। तो बेटा हम चाहे गांव से आए या हम शहर से आए, पढ़ने वाले बच्चे पढ़ते, तो हमें इंस्पिरेशन अगर मिल रही है, अब्दुल कलाम जी को देख के हम इंस्पायर्ड हो रहे हैं कि हमने भी साइंटिस्ट बनना है। लेकिन मोटिवेशन होता है ना बेटा, वो अंदर से आता है। जब हम इंस्पायर होते हैं तो हम फिर मोटिवेट होते हैं। दिस इज द डिफरेंस। है तो बहुत भारी भारी शब्द आपके लिए, लेकिन ये ध्यान रखना कि हम एस्पायर करते हैं, इंस्पायर होके, और फिर हम मोटिवेट होते हैं उस चीज को एक्वायर करने में, उस चीज को पाने में। ठीक है, समझ में आया ये 3 शब्दों का खेल? समझ आया? राइट, वेरी गुड, वेरी गुड। तो अब मुझे बताए कोई बच्चा जो शेयर करना चाहता है, व्हाट दैट चाइल्ड wants to be, क्या बनना चाहते हो, what do you want to become in life? कुछ भी आके कोई तो बोले, जैसे अभी उन्होंने बोला, कितना अच्छे से बात कर रही है, आके बोलो माइक के पास। बताएंगे कोई बताएगा आके? कहानी अभी भी लूप बन रहा है, मैं छोटी सी एक कहानी शेयर करती हूँ आपके साथ, ठीक है? आज मैं कुछ सोच रही थी करने के लिए, लेकिन आई डोंट थिंक वी हैव दैट काइंड ऑफ टाइम। तो गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग, हाउ आर यू बेटा? I am fine ma'am. व्हाट इज योर नेम बच्चे? व्हाट इज योर नेम? My full name is Khushi David. खुशी? Yes ma'am. ओके खुशी, व्हाट डू यू वांट टू बी इन लाइफ? व्हाट डू यू वांट टू बिकम? आप क्या बनना चाहते हो? I become to engineer ma'am. यू वांट टू बिकम Engineer. इंजीनियर? दैट्स ग्रेट बेटा, दैट्स ग्रेट। और आप बनोगे भी, ठीक है? तो उस ये इंजीनियर बनने के लिए मेरे बच्चे, आपको किसने बोला? मम्मी पापा ने बोला, या आपने किसी को देख के चाहा, या आपका अंदर से मन है बनने का? मेरा अंदर से मन है मैम। ओके, सो यू गॉट मोटिवेटेड, राइट? और अभी आप फिर बनोगे भी, या? तो बेटा लाइफ में मेहनत तो करनी पड़ती है, कोई भी चीज हम करेंगे, कोई भी, देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, ठीक है ना? बरोबर, देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस। सो हम लोग अभी, आज तो खैर हमारा बिगिनिंग है, फर्स्ट सेशन है, सो वी आर जस्ट टॉकिंग ऑन अबाउट जनरल थिंग्स, ठीक है? प्लीज कैमरा ऑन कर लो। कलोडी स्कूल, प्लीज कैमरा ऑन कर लीजिए। बच्चों का चेहरा देखना मेरे को अच्छा लगेगा समझने के लिए। गुड आफ्टरनून मैम। गुड आफ्टरनून बेटा, हाउ आर यू? आई एम फाइन। ओके, व्हाट इज योर नेम बेटा? व्हाट इज योर नेम? I can't, there's आपका वॉइस ब्रेक हो रहा है बच्चे। आई थिंक कोई इंटरनेट इशू है, कोई बात नहीं। आप थोड़ा सा बता सकते हैं क्या बनना चाहते हैं लाइफ में? डॉक्टर बनना चाहते हैं, वेरी गुड, डॉक्टर बनना चाहते हैं। तो चलिए एक छोटी सी कहानी, हमारे पास ज्यादा टाइम नहीं है, बट आई कैन शेयर अ शॉर्ट स्टोरी विद यू, ओके, जस्ट टू इंस्पायर यू। आई एम इंस्पायरिंग यू, ओके? क्योंकि मैं एक एक्सटर्नल हूँ, बाहर से हूँ, तो मैं आपको इंस्पायर कर रही हूँ। एनीबडी वांट्स टू रीड दिस स्टोरी? कोई पढ़ सकता है ये कहानी? इट्स इन वेरी सिंपल इंग्लिश। कोई पढ़ना चाहेगा? कोई पढ़ना चाहता है? अच्छा, कैमरा प्लीज ऑन कर। बाकी लोग म्यूट कर लेंगे, सिर्फ बेटा आप पढ़ो।
Can you read? in हाँ. Look and night. He wanted to become a scientist. Yes. One day his teacher, Mr. या बेटा बिल्कुल ठीक पढ़ रहे हैं आप. पढ़ो पढ़ो. One day his teacher, Mr. Mehta, Mrs. Mehta. asked what do you want to be when you grow up? Doctor, pilot, or engineer? Pilot. Ravi said, I want to be a space scientist. Scientist. Yes, space. The teacher said, how can you be a scientist? Ravi felt sad that Mr. Mehta smiled and said, believe in yourself. Believe in yourself. Believe in yourself. You can do it. Do it. Yes. From that day, Ravi worked hard. He read books from the read books from the ये क्या वर्ड है बताओ? लाइब्रेरी. लाइब्रेरी क्या होती है? What is library? There are many books. जहाँ पर बहुत सारी किताबें रखी होती हैं बेटा. And you can go sit in the library and you can read from there. Okay? हाँ. Yes. हाँ. आगे पढ़ो. Very good. He learned. Ravi said, I want to be space scientist. पढ़ लिया आपने बेटा. Said, how can you be a scientist? Ravi felt said that Mr. Mehta Mrs. Mehta smiled and said, believe in yourself, you can do it. Believe in yourself, you can do it. अच्छा, okay, I think कुछ internet issue है. मैं पढ़ देती हूँ. Ravi was a boy in class 10. वो आपके जैसा एक बच्चा था प्यारा सा क्लास 10th में. He lived in a small village. ठीक है, छोटे से गांव में रहता था. His father was a farmer. उसके पापा जो थे वो एक किसान थे. Ravi loved to look at the stars at night. अब उसका क्या शौक था? वो किसको देखता था? तारों को देखता था. रात के समय जब तारे आते हैं स्काई में तो वो उन आसमान में तारों को देखता था. He wanted to become a scientist. One day, his teacher, Mrs. Mehta, asked. एक दिन उसकी टीचर ने स्कूल में पूछा, जैसे मैं पूछ रही हूँ ना आपसे, ऐसे ही उसकी टीचर ने पूछा, What do you want to be when you grow up? जब आप बड़े होंगे तो आप क्या बनना चाहते हो? Doctor, pilot, or an engineer? Ravi said, I want to be a space scientist. अब space scientist क्या होता है बेटा? Space पता है सबको? सबको पता है स्पेस क्या होता है? हाँ, आपने पढ़े होंगे प्लैनेट्स के बारे में. पढ़ा है कि नहीं पढ़ा है? You have studied about planets. You have studied about the orbit. Yes. तो बाहर स्पेस है, ठीक है. स्पेस में जाके आप कितने एक्सपेरिमेंट्स करते हो ह्यूमन बीइंग्स, उनकी वेलबींग के लिए. कितनी सैटेलाइट्स हैं जो हमारे अर्थ के चारों तरफ, हमारी पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं. आज हम जो जुड़े हुए हैं, आज मैं आपसे बात कर पा रही हूँ, वो इसी वजह से बात कर पा रही हूँ क्योंकि किसी साइंटिस्ट ने ये मेहनत करी कि हमें एक ऐसा सैटेलाइट बना के दिया कि हम लोग कनेक्ट हो पा रहे हैं एक दूसरे से. नहीं तो आप तो मुंबई में हो, राइट, महाराष्ट्र में हो, मैं दिल्ली में हूँ, बट स्टिल आई कैन टॉक टू यू, आई कैन सी यू, यू कैन सी मी, राइट.
हम एक दूसरे को देख पा रहे हैं, हम एक दूसरे से बात कर पा रहे हैं इतने डिस्टेंस से। तो ये किस चीज ने हमें एक्चुअली व्हाट मेड दिस पॉसिबल, ये चीज किसने पॉसिबल करी? कोई तो साइंटिस्ट थे ना जिन्होंने ये सब क्रिएट किया, है ना। तो आज हम इसीलिए, तो वो स्पेस साइंटिस्ट बनना चाहता था बच्चा, तो टीचर ने ऐसे कहा तुम कैसे बनोगे साइंटिस्ट, हाउ कैन यू बी अ साइंटिस्ट? तो बच्चे ने क्या बोला कि बच्चा थोड़ा सा दुखी हो गया कि मैं तो शायद साइंटिस्ट नहीं बन पाऊंगा, लेकिन टीचर ने स्माइल करके कहा कि तुम जरूर बनोगे, बिलीव इन योरसेल्फ, अपने अंदर विश्वास रखो। तो आज मैं आपको यही सिखाना चाह रही हूँ कि अपने अंदर विश्वास रखो। इफ यू वांट टू बी अ डॉक्टर, इफ यू वांट टू बी एन इंजीनियर, इफ यू वांट टू बी एनीथिंग इन लाइफ, जो भी बनना चाहते हो, इवन एन आर्टिस्ट, एक पेंटर, एक टीचर, कुछ भी बनना चाहते हो, तो प्लीज आप उस तरफ मेहनत। रवि वर्कड हार्ड, ही रेड बुक्स फ्रॉम द लाइब्रेरी। उसने क्या करना शुरू किया, लाइब्रेरी में जाके बैठ के खूब किताबें पढ़ी। ही लर्नड अबाउट डॉक्टर APJ अब्दुल कलाम। हमने अभी आपको अब्दुल कलाम जी के बारे में बोला था, ठीक है, तो उसने उनके बारे में पढ़ा। who also came from a rural place, वो भी किसी छोटे से गांव से आए थे। and he became a great scientist। बने थे कि नहीं बने थे ग्रेट साइंटिस्ट? So Ravi wanted to win the science quiz in school। उसके स्कूल में एक साइंस क्विज था और वो उसको जीतना चाहता था। He studied every day, उसने रोज पढ़ा साइंस के लिए, साइंस क्विज के लिए खूब मेहनत करी, खूब पढ़ा। एंड मिसेस मेहता जो उसकी टीचर थी, उसने उसको हेल्प किया, ठीक है, हर तरह से। ऑन द क्विज डे रवि वाज रेडी, ही आंसर्ड द क्वेश्चंस वेल, उसने सभी सवालों का जवाब अच्छे से दिया। एंड एट द एंड द प्रिंसिपल सेड रवि इज द विनर। क्या बोला प्रिंसिपल ने? क्या बोला प्रिंसिपल ने? क्या बोला बेटा? अनम्यूट करके बताओ, क्या बोला? Ravi is the winner. Ravi is the winner. So tomorrow your yes. बोलेंगे आई एम द विनर। सब लोग अपनी फिंगर अपनी तरफ करके बोलेंगे आई एम द विनर, पैट योरसेल्फ। I am the winner. I am the winner. सब यस, अपनी क्लास जब भी आपकी शुरू होगी ना बेटा, तो आप लोग हमेशा ये याद रखना, बिलीव इन योरसेल्फ, आई एम द विनर। ऑल ऑफ यू डू इट, बिलीव इन योरसेल्फ, आई एम द विनर। बोलिए, बिलीव इन योरसेल्फ। सब लोग अपना थंब ऐसे करेंगे, शो मी योर थंब एंड डू इट लाइक दिस, आई एम द विनर। तो आपको ये मैंने छोटी सी कहानी सुनाई है, जस्ट काइंड ऑफ यू नो, जस्ट टू बिगिन विद। आपकी क्लास से पहले कर सकता हूँ, आई एम पॉसिबल। सब लोग बोलेंगे आई एम पॉसिबल, आई कैन डू इट, आई कैन बिकम। तो फिर हम सब कर जाएंगे, राइट? ठीक है बेटा, ओके। सो आपका जो भी टेक है, एवरीवन क्लैप्ड, रवि वाज वेरी हैप्पी। सब लोगों ने इसको क्लैपिंग करी, अभी मैं क्लैप किया था सबने अपने लिए। सो एवरीवन क्लैप्ड एंड रवि वाज हैप्पी। ही हैड प्रूवन दैट ड्रीम्स कैन कम ट्रू इफ वी वर्क हार्ड। उसने ये प्रूव करके दिखा दिया था कि अगर हम मेहनत करते हैं तो फिर हम उस चीज को, उस लक्ष्य को प्राप्त करते हैं। हम उसको, जो भी हमने जिंदगी में सोचा बनने के लिए, हम उसको वी बिकम दैट, हम बन जाते हैं, ठीक है।
सो मॉरल क्या हुआ? वर्क हार्ड एंड बिलीव इन योरसेल्फ एंड यू कैन डू एनीथिंग इन लाइफ. ठीक है. व्हाट इज द मॉरल जो मैंने अभी लास्ट में लिखा? सॉरी, वर्क हार्ड, बिलीव इन योरसेल्फ एंड यू कैन डू एनीथिंग इन लाइफ. ठीक है बेटा? आई वॉन्ट yes या no from you. yes, ठीक है. हम अपनी क्लास बस यहीं तक ही रखेंगे. आज मैंने आपको सिर्फ एक इंस्पिरेशनल स्टोरी छोटी सी सुनाई. दिस इज कॉल्ड इंस्पिरेशन. ये आपको बाहर से आ रही है. ठीक है. सो अब आज आपने 3 नए वर्ड सीखे जो नियति मैम ने इंट्रोड्यूस किए थे आपको. इंस्पिरेशन, मोटिवेशन, एस्पिरेशन. अभी जो आपने मुझे बताया मैं ये बनना चाहती हूँ या वो बनना चाहते हैं, वो एस्पिरेशन है, वो आपका इच्छा है बनने की. और अब आपको वो चीज बनने के लिए अंदर से मोटिवेशन और बाहर से इंस्पिरेशन चाहिए. ठीक है. सीखे नए वर्ड्स. आज हमने अपनी क्लास में 3 नए वर्ड सीखे. सीखे? यस और नो बेटा? You're happy about it? Yes. So if you're happy, clap yourself. Clap yourself. And clap yourself. Great, great. बस हम आज की क्लास यहीं तक रखेंगे. I think नियति मैम can take over. Yes, ma'am. Thank you so much. I hope एक आपके इंडक्शन का वो है थोड़ा सा एक्सटेंशन का. हाँ, नहीं बिल्कुल. और बच्चों ने आपको काफी अच्छे से कनेक्टेड विथ यू नॉलेज किया. हाँ. That's good. I'm happy about it, नियति मैम. बिलकुल. मुलांना तुम्हाला कसा वाटला आजचा इंग्लिशचा छोटासा क्लास होता आजचा, पण तुम्हाला कसा वाटला?